गढ़चिरौली नगर परिषद चुनाव से पहले शहर के विवेकानंद नगर में मतदाताओं का गुस्सा चरम पर पहुंच गया है। नाराज नागरिकों ने अपने घरों के बाहर साफ साफ लिख दिया है, उम्मीदवारों का प्रवेश वर्जित, वोट मांगने आना मना है। सफाई व्यवस्था की बदहाली, नालियों की 6 महीनों से सफाई न होने और नेताओं की अनदेखी से जनता भड़क चुकी है। गढ़चिरौली शहर के प्रभाग क्रमांक 5 विवेकानंद नगर इन दिनों एक अनोखा विरोध देखने को मिल रहा है। घरों के बाहर लिखा है, कोई भी उम्मीदवार घर में प्रवेश न करे, वोट मांगने आना मना है। यह गुस्सा किसी एक परिवार का नहीं बल्कि पूरे मोहल्ले का है। स्थानीय नागरिकों का कहना है कि पिछले 6 महीनों से नालियों की सफाई नहीं हुई है। नालियां गंदे पानी से लबालब भरी है। बदबू और मच्छरों की वजह से बीमारियों का खतरा लगातार बढ़ रहा है। लेकिन इन सब के बावजूद न तो नगर परिषद सुधर रही है, न ही जनप्रतिनिधि। स्थानीय लोगों का आरोप है कि उम्मीदवार सिर्फ चुनाव आते ही दिखाई देते हैं, चुनाव खत्म, नेता गायब, समस्याएं वही की वही। चुनाव से पहले हाथ जोड़कर आते हैं, वोट मांगते हैं, वादे करते हैं, चुनाव के बाद 5 साल कोई दिखाई ही नहीं देता। इधर नगर परिषद गढ़चिरौली के मुख्य अधिकारी विदुरकर का बयान भी विवादों में है। उन्होंने कहा कि जनता ऐसे सवाल चुनाव के समय ही क्यों उठाती है। इस बयान ने लोगों की नाराजगी और बढ़ा दी। नागरिक पूछ रहे हैं कि अगर ये हमेशा का सवाल है तो फिर 4 साल में सफाई व्यवस्था सुधरी क्यों नहीं। ये न सिर्फ विवेकानंद नगर की बल्कि शहर की गलियों में सफाई व्यवस्था चरमराई हुई है। लेकिन विवेकानंद नगर की हालत इतनी खराब है कि लोगों को अपने घरों पर चेतावनी लिखनी पड़ रही है। विवेकानंद नगर की नाराजगी सिर्फ मौजूदा सफाई व्यवस्था को लेकर नहीं है बल्कि उस राजनीतिक और प्रशासनिक उदासीनता के खिलाफ है जिसका अगर रोजमर्रा की जिंदगी पर सीधा असर पड़ रहा है। चुनाव करीब है और अब ये सवाल है, क्या नेताओं की जवाबदेही सिर्फ चुनाव तक ही सीमित रह गई है। इलेक्शन का टाइम होता है तभी ये लोगों को चेहरा दिखता है हमारा, बाद में नहीं। ऐसा है ना, इसकी वजह से मैं ये बैनर लगाया वो, क्योंकि तुम सिर्फ इलेक्शन के टाइम क्यों आते हो, जब चुनने के बाद उस वक्त भी आओ ना, चाहे वो जीते या हारे, फिर भी आना चाहिए। आणि ते खरंच जे काही बोलले असतील, मला तर माहित नाही का बोलले, आणि खरं ऍक्च्युअली खरं आहे का प्रत्येक हा मतदार जागृत झालाय आणि त्याला समजते काय झालं पाहिजे काय नाही, आणि विकास कोण करू शकते कोण नाही करू शकत, कोण कोणाच्या दारात गेल्यावर तो माणूस रात्र बेरात्र येऊ शकते आणि आपला काम आपला हक्काचा नगरसेवक म्हणून कोण काम करू शकते। आता या 5 वर्षात लोकांना कळलं आहे, गेल्या 5 वर्षापासून 4 ते 5 वर्षापासून इलेक्शन झाली नाही आणि त्याच्यामुळे पहिले 5 वर्ष त्यांनी नगरसेवक बनले पण काही विकास झाला नाही। आता जनता मतदार तुम्हाला सांगत आहे, आम्ही तर लोकांना आश्वासन देतो की आम्ही काय करणार आहे समोर, आणि तुम्हाला जे काय ते मतदार सांगत आहेत आपलं का विकास झाला नाही, का केलं त्या नगरसेवकाने, का नाही केलं, ते तुम्हाला आता तुम्ही मुलाखत घेतलीच आहे, सांगितलं आमचा अजेंडा वेगळा आहे। आम्ही आल्यानंतर पहिले विकास करणार आणि जे मूलभूत सुविधा आहेत, जनतेच्या मूलभूत सुविधा करणार, नाली सफाई, रोड, आरोग्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, त्या 4-5 मूलभूत समस्या आहेत आणि आपला वार्ड स्वच्छ सुंदर ठेवणे हा आपला कर्तव्य आहे। कोणत्या पक्षातून उभे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षातून उभा आहे। पद्धतीचे काही लोकांनी अनेकदा नगर परिषदेला तक्रार दिले, सीओला निवेदन दिले, फोनद्वारे कळवले, आणि मी एक त्या पक्षात मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो। मी सुद्धा पेपरबाजी आणि सीओला पुष्कळदा निवेदन दिले। 4-4 महिने नाले उपसत नव्हते। मी जसा पेपरला एखादा बातमी दिलो तर 2-4 दिवसात नाली उपसणार मी स्वतः बोलून मी त्यांच्या मागे राहत होतो। आता मला सांगा, ही कमीत कमी 3 ते 4 महिने झाले। त्या बाया सांगत होत्या की 6 महिन्यापासून नाल्याची सफाई। बरोबर आहे, योग्य गोष्ट आहे। आपण थोडा कसा आणि त्यांच्या मागे एखादा नगरसेवक, मी जरी नगरसेवक झालो माझा अधिकार पूर्ण राहील का ते नाली सफाई आल्यानंतर मी त्याच्या मागे राहील, वेळ काढीन, हा माझा एक हे आहे। शहरात पाहिजे तेवढा काम झालं नाही 5 वर्षात, आणि स्वच्छ आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहता स्वच्छ झाला का नाही झाला, आमच्या आम्ही तर पाहतो नाही झाला, आम्ही तर पाहतो का स्वच्छ नाही झाला, पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छ व्हायला पाहिजे, स्वच्छ सुंदर झाला नाही। गेल्या 5 वर्षात त्यांच्या चुकीमुळे नाही झाला। आता प्रशासन जो बसला, प्रशासनात कोणी ऐकत नाही, पण त्यांच्यात जर 5 वर्षात हे जर अशी परिस्थिती नसती राहिली तर आज त्यांना आम्ही बोलू शकलो नसतो, पण त्यांच्याच याच्यामुळे त्यांनीच केले नाही। तुम्हाला काय वाटतं यावेळेस कुणाला संधी दिली पाहिजे? आता जनता जो विकास करू शकेल, जनतेत मिसळू शकेल, जनतेत जाऊ शकेल, त्याला संधी दिली पाहिजे। परंतु लोकांचं म्हणणं आहे, बरोबर आहे, सत्य गोष्ट आहे,
आज ते नगरसेवक होते पण ते कधीच कुणाच्या मोठीला असेल, गोरगरिबाच्या मरणाला असेल किंवा दुःखात असेल किंवा एखादा एकला माणूस फोन करते नगरसेवकाला सांगते पण तो कधी येऊन पाहत नाही. आणि रियालिटी आहे, खरंच आहे का ऍक्च्युली जो मतदार म्हणत आहे त्यांना चुकलाय का आपण कुठेतरी चुकलो, 5 वर्षात बहुत मोठी गलती केला. सर्व मतदारांना जनतेला कडून चुकलाय. तुम्हाला वाटते की ते तर 100% आहे. जो काम केलाय तळागाळापर्यंत पोहोचलाय, गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणार आहे आणि तो हाक जरी मारला तरी त्याला मतं भेटतात. काही लोक पैशाच्या बळावर मतं घ्यायसाठी तयार आहे पण जनता त्याला त्यांची जागा दाखवणार आहे येणाऱ्या 2 डिसेंबरला. नाही, सर्वच पक्षाकडून लोक गेले आणि जे सहखुशीने गेले आहेत. काही लोक आता माहित नाही कोणते उमेदवार कशा पद्धतीने नेले आहेत पण जे आमचे जे कार्यकर्ते आहेत ते आम्ही सहखुशीने नेले आहेत आणि फॉर्म भरला आहे. लेवल की इलेक्शन है, इसकी वजह से मेरा कहना ऐसा है कि तुम सिर्फ 2-3 दिन आते हो इलेक्शन के टाइम पे, बाद में तुम्हारा चेहरा नहीं दिखता, कुछ भी नहीं दिखता. तुम हारो या जीतो फिर भी हमारे संपर्क में रहो ना. तुमको कुछ प्रॉब्लम है क्या है वो बातें किया करो उम्मीदवारों से. ये देखो सर, नाली देखो पूरा 1-1, 1.5 साल तक निकालते नहीं. हम कैसे किसके पास जाएंगे? इसलिए लगा है मेरा. इलेक्शन पे ये नहीं है, इलेक्शन पे नहीं है. मेरा कहना सिर्फ एक ही है, तुम आओच मत. मैं इलेक्शन तो ये नहीं, वोट तो डालूंगा, जिसको डालना है उसको तो डालूंगा इसमें देख के कि घर के पास का रहे या बाहर का रहे, लेकिन मैं उसको पहले देखूंगा, समझूंगा, उसके बाद ही वोट डालूंगा. और ये सब बाहर के है इसलिए सर. यानी आपको लगा कि नहीं उम्मीदवार किसी भी हो, कोई भी हो, आना नहीं चाहिए मेरे घर में. INVISION न्यूज के लिए गढ़चिरौली से कैलाश शर्मा की रिपोर्ट.